बोलण्याला किंमत देऊ नका. फडणवीस असं म्हणतात की फेसलेस आंदोलन आहे, त्याच्यामुळे त्याचं नेतृत्व त्यांचा फेसलेस म्हणजे पुसून पुसून जरा तो लेस झाला असेल म्हणून तो तेवढ्यापुरता आजच्या त्याला फेसलेस दिसला असेल, तो पुन्हा फेस आला असेल त्यांना आता. अराजकता मागवण्याचा पण यामागे प्रयत्न केला जातोय, कारण असं आता मला पण वाटायला लागलंय. कारण ज्या तऱ्हेने सत्ताधारी वागतायत तर सत्ताधाऱ्यांचा डाव देशात अराजक आणण्याचा आहे का. आणि आता मला असं वाटतंय की जसं एक यांचा एक हातखंड आहे बदनामीचा की यांच्यामध्ये पाकिस्तानी घुसलेत, तर मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांमध्ये कोण पाकिस्तानी नाहीये ना. सरकार राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नाहीये. सरकार जे आहे यांचा राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नाही. एवढं होऊन सुद्धा तुमचे सगळे खासदार पहिल्याच दिवसापासून आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. डेडलॉक कसं सुटला? त्यांच्याशी चर्चा करा ना, तुम्ही चर्चा करा. जर मी माझ्या रविवारच्या त्या मुंबईत जे आंदोलन केलं होतं त्याच्यात एक गोष्ट म्हणजे काय राजाराणीची गोष्ट नाही, घटना सांगितली होती की कालच्या मे महिन्यात आरएसएसकडनं एक असं स्टेटमेंट केलं गेलं होसबळेंकडनं की पाकिस्तानबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आता नेमकं पाकिस्तानबरोबर लढायचं की नाही लढायचं आणि या आंदोलनात पाकिस्तानचा हात असेल असं जर का या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्या हाताच्या तोंडाबरोबर तुम्ही बोलता, तर मग या देशातल्या विद्यार्थ्यांशी जे हे विद्यार्थी आपल्या देशाचे भाग्य विधाते आहेत त्यांच्याबरोबर बोलण्यात तुम्हाला कमीपणा का वाटतो. म्हणजे हे मला त्यांचं गणितच कळत नाही की पाकिस्तानबरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा, पण जे तुमच्या दारात आलेले आहेत, तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले बाळगून आलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता. त्या मुलामुलींवरती, अगदी मुलींवरती आणि महिलांवरती ज्या असभ्यपणाने अत्याचार केले गेलेला आहे. काल तर एक ती मुलगीच तिचे कपडे फाडले गेले. ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती बचत नाही, ही रावण संस्कृती झाली. केंद्र सरकार म्हणते की आम्ही चर्चेसाठी तयार आहे, मात्र धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आम्ही घेणार नाही. ही मस्ती झाली आणि ह्या मस्तीच्या विरोधातच सगळं आता देश पेटलेला आहे. ही राष्ट्रभावना आहे आता. तर मग उद्या प्रकाश आंबेडकरांनी मुंबई बंदची हाक दिली, शिवसेनेचा पाठिंबा आहे त्याला? मला काल येताना आल्यानंतर इकडे कळलं. मला असं वाटतं आता लोकांना रस्त्यावरती यायचंय, लोकांना रस्त्यावरून व्यक्त व्हायचंय, त्याच्यामुळे त्यांना त्याच्यापासून कोणी अडवू नये. काल सुद्धा तुम्ही बघितलं, म्हणजे मी तिकडनं निघाल्यानंतर एक 9 वर्षाची मुलगी बोलण्याला किंमत देऊ नका. फडणवीस असं म्हणतात की फेसलेस आंदोलन आहे, त्याच्यामुळे त्याचं नेतृत्व त्यांचा फेसलेस म्हणजे पुसून पुसून जरा तो लेस झाला असेल म्हणून तो तेवढ्यापुरता आजच्या त्याला फेस लेस दिसला असेल, तो पुन्हा फेस आला असेल त्यांना आता. अराजकता मागवण्याचा पण यामागे प्रयत्न केला जातोय, कारण असं आता मला पण वाटायला लागलंय. कारण ज्या तऱ्हेने सत्ताधारी वागतायत तर सत्ताधाऱ्यांचा डाव देशात अराजक आणण्याचा आहे का. आणि आता मला असं वाटतंय की जसं एक यांचा एक हातखंड आहे बदनामीचा की यांच्यामध्ये पाकिस्तानी घुसलेत, तर मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांमध्ये कोण पाकिस्तानी नाहीये ना. सरकार राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नाहीये. सरकार जे आहे यांचा राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये नाही. एवढं होऊन सुद्धा तुमचे सगळे खासदार पहिल्याच दिवसापासून आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. डेडलॉक कसं सुटला? त्यांच्याशी चर्चा करा ना, तुम्ही चर्चा करा. जर मी माझ्या रविवारच्या त्या मुंबईत जे आंदोलन केलं होतं त्याच्यात एक गोष्ट म्हणजे काय राजाराणीची गोष्ट नाही, घटना सांगितली होती की कालच्या मे महिन्यात आरएसएसकडनं एक असं स्टेटमेंट केलं गेलं होसबळेंकडनं की पाकिस्तानबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आता नेमकं पाकिस्तानबरोबर लढायचं की नाही लढायचं आणि या आंदोलनात पाकिस्तानचा हात असेल असं जर का या सत्ताधाऱ्यांना वाटत असेल तर त्या हाताच्या तोंडाबरोबर तुम्ही बोलता, तर मग या देशातल्या विद्यार्थ्यांशी जे हे विद्यार्थी आपल्या देशाचे भाग्य विधाते आहेत त्यांच्याबरोबर बोलण्यात तुम्हाला कमीपणा का वाटतो. म्हणजे हे मला त्यांचं गणितच कळत नाही की पाकिस्तानबरोबर चर्चेचे दरवाजे उघडे ठेवा, पण जे तुमच्या दारात आलेले आहेत, तुमच्याकडनं काही अपेक्षा घेऊन आलेले बाळगून आलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही लाठ्या चालवता. त्या मुलामुलींवरती, अगदी मुलींवरती आणि महिलांवरती ज्या असभ्यपणाने अत्याचार केले गेलेला आहे. काल तर एक ती मुलगीच तिचे कपडे फाडले गेले. ही कोणती हिंदू संस्कृती आहे? ही हिंदू संस्कृती बचत नाही, ही रावण संस्कृती झाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.